मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या 7 तासांपासून ठप्प आहे। रत्नागिरीमध्ये मिनी बस आणि गॅस टँकरचा अपघात झाला आणि या अपघातानंतर गॅस टँकरमधून वायू गळती सुरू झाली। त्यावर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले, मात्र टँकरमधला गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरताना अडथळे येऊ लागलेत। त्यामुळे आता पाण्याचे फवारे मारून टँकरमधला गॅस बाहेर सोडण्यास सुरुवात केली। या कामाला आणखी 3 तास लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक आणखी 3 तास ठप्प राहणार आहे। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने अपघाताच्या ठिकाणापासून 1 किलोमीटरच्या परिसरातली वाहतूक थांबवण्यात आली आहे। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून। प्रणव, काय माहिती मिळते? सकाळी 7:45 वाजता हा अपघात झाला आणि आतापर्यंत जर बघायला गेलं तर 7 तासांपेक्षा अधिक काळ झालेला आहे की तिथली वाहतूक जी आहे ती पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे या गॅस टँकरमधला ज्यावेळी गॅस लीक झाला होता त्यावेळी आजूबाजूचं जे निवळीतली काही घरं आहेत आणि गोठा आहे त्याला आग लागली होती। त्याच्यावर अग्निशमन दलानं प्रथमतः नियंत्रण मिळवलं। त्यानंतर या गॅस टँकरमधला गॅस जो लीक होत होता तो बंद करण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं। मात्र त्यानंतर हा या टँकरमध्ये असणारा गॅस जो आहे तो नेमका शिफ्ट कशा पद्धतीने करायचा यासाठी त्या LPG ज्या कंपनीचा टँकर आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। त्यांनी पहिलं सांगितलं की आपण दुसऱ्या टँकरमध्ये या गॅसला शिफ्ट करण्याचा प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीनं प्रयत्न देखील सुरू झाले। मात्र गॅस जो आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट होत नव्हता। त्यामुळे आता कंपनी प्रशासनानं असा निर्णय घेतला की याच्यावर जो आतमधला गॅस आहे तो पाण्याच्या माध्यमातून डायल्यूट करून तो बाहेर सोडून देण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे प्रशासनानं इथे 1 किलोमीटरचा जो परिसर आहे तो निर्मनुष्य करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आणि त्यामुळं आता या गॅस टँकरमध्ये जो गॅस आहे हा साठलेला तो बाहेर काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न या ठिकाणी सुरू झाले। पाण्याचे फवारे मारले जात आहेत त्या गॅसवर आणि त्यातून जो गॅस जो बाहेर पडतोय तो पूर्णतः नष्ट केला जातोय अशा पद्धतीची प्रक्रिया सध्या मुंबई गोवा महामार्गावर सुरू आहे आणि साधारणतः 3 तासांपेक्षा जास्त कालावधी ही सगळी प्रक्रिया करायला जाईल अशा पद्धतीचं माहिती जी आहे ती प्रशासनानं दिली। त्यामुळे आणखीन 3 तास मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः बंद राहणार आहे। नक्कीच प्रणव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।